आणि हे आता महत्त्वाचं बघायचंय. हे पण मी बघितलं होतं गेल्या वेळेला. ओ बापरे, हो अरे हेच तर मेन आहे. हे बघ, नाही नाही, बापरे पूर्ण घरातच आहे. मग बिळ आहे ती? नाही, मागच्या वेळेला इथे नाही आलेली मी. दिवाबत्ती वगैरे रोज करता का? 100 वर्ष. मग इथून असं म्हणजे आता वास आहे का याच्यामध्ये? कधीतरी दर्शन देतो. म्हणजे जसं आपलं नमस्कार, मी गीता हळदणकर. आज आपण कोणत्या गावात जाणार आहोत माहिती आहे आपल्याला? ज्या गावाला सुंदर निसर्ग लाभलेला आहे, प्रसिद्ध मंदिरे आहेत, दूर दूरहून लोक येतात इथे. या गावी जाताना जंगलात एका सुंदर मोराने देखील ओझरती भेट दिली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पाहावा लागेल. आणि हो, माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल मात्र सबस्क्राईब करा. कोकणाच्या सुंदर प्रवासात साथ हवी आहे मला तुमची. बाय बाय. आज गौरी सगळ्यांकडे ना. हे बघा, हे गिरिजाई निवास. गिरिजाई म्हणजे आमच्या पणजीची सख्खी बहीण. चला मग, उर्वीला मोबाईल पाहिजे, या लवकर मुंबईला. हा या. चला तर मग, गणपती गौरी पाहण्याच्या निमित्ताने आपण या गावातील घरांना भेट देऊ. फुलं बघ काय सुंदर दिसतात. या गावाने पुरातन संस्कृती, लाल मातीची घरे, भिंतीत कोरलेले सुंदर सुबक साने, पुरातन बांधकाम, लाकडापासून बनवलेली अँटिक खुर्ची, या सर्व गोष्टींचे जतन केले आहे. आधुनिक युगात आपल्याला या आता गोष्टी कुठेच पाहायला मिळत नाहीत. अरे हा, गेल्यावर गणपतीची तुमची वेगळी रूम आहे ना. बरोबर. मातीचंच घर आहे. हो, गेल्या वर्षीचंच घर आहे मातीचं. वौसा हा काय? मग हे वंशाची पद्धत नव्हती. मग हे का आता गेल्या वर्षी घेतलं होतं ना, त्यांना दरवर्षी एक सूप भरावं लागतं. अच्छा, असं आहे काय? वौसा घेतात ना, त्यावर्षी 5 सूप असतात. वौसा घेतात तेव्हा 5 सूप असतात. अच्छा, 25 होती. हा, आता यंदा मग ते एकच भरावं लागतं आपल्या देवाजवळ, फक्त गणपती जवळ. अच्छा. 5 सूप भरलेले 5 जणींची. ती आता 2 जण मुंबईवाली गेली. पण गौरी नसेल तरी पण गवर आहे ना आमची. अच्छा, गवर तुमची सार्वजनिक बोलताय ती? हो, ते गौरीजवळ ते पहिलं वसावं लागतं, आपल्या गणपती जवळ. आणि 5 घरं फिरून ते छोटी सूप असतात ना बांधली, 5 घरं फिरून 5 जणांना द्यायचे असतात वाण म्हणून. अच्छा, पहिला खर्च भरपूर असतो. आता काय नाही, किरकोळ घरगुती सगळं.
कोलंबी नाही ती, की कोलंबी नाही ती, शेवण 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 शेवणभर बसलेत बाप्पा. मस्त. पण हे घर तुम्ही एकदम छान ठेवले अजून पण. पण ह्याचं काय डागडुजी करायला नाही लागत तुम्हाला? डागडुजी नाही करायला लागत कारण जुनं आहे ना घर. कुठे कुठे उंदीर म्हशी वगैरे पोकारतात ना, हा वेळ वगैरे भरावी लागतात. हा ना. कुठे अच्छा. कोसळलं ते असं लिपावं लागतं माती. हा तेच म्हटलं मी, मातीच आहे ना हे घर तुमचं. ते मातीने पुन्हा सारवायचं. बरोबर. प्लास्टर सारखं दिसतं, प्लास्टरला कलर मारला. या आपल्या जमिनी पण अजून तुम्ही शेणाच्याच ठेवले आहेत. हो. आणि हे पण, हे तर नेहमी असतं. ते काय म्हणाला तुम्ही? खुर्ची आहे. खुर्ची आहे ना. अच्छा 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 अच्छा. माझ्या मुलाला एकाने प्रेझेंट दिली. हा काय? तो मिस्त्री आहे. पण जी छोट्या मुलांची, मोठी माणसं बसतात त्याच्यावर. मोठा म्हणजे स्थिर बसला तरी असे हलत डुलत बसले ना पोरं बिरं तर मोडून. हा ना, तेच म्हटलं. गेल्या वर्षी घेतली होती ना. हो घेतली होती ना. इकडे ना तुमच्या कशाईमध्ये बहुतेक घर आहेत मातीची. आता सगळे झाली चिरेबंदी. नाही पण गावखडीत नाही कुठे समाधान ना. ते चिरेबंदी मध्ये समाधान नाही नाही. आता इथे बघा कसं वाटतं. आणि आपण चिरेबंदी मध्ये कसं स्लॅबच्या याच्यात बसल्यावर कसं वाटतं, थंड गारवा. खुंट्या, हे तुमच्या खुंट्या पण आहेत बघा ना. पण गावकडे गावात एकही घर नाही हो मातीचं आता. सगळं चिरेबंदी. बंटी भारी आहे तुमचं. बंटी इकडे बघ. बंटी बंटी, हे बंटी बंटी हाय बघ. नाव सांग, नाव सांग. ही मुलगी वाटते ही आहे ना. हो मुलगी आहे ही. बापरे. हा केला बंद केलं. बंटीचं नाव बंटी मुलगी. ओके मुलगी बंटी. काय ग तू जेवली? टीव्हीवर येणार. तुझं नाव श्रेया आहे की श्रेय आहे? मुलगा. बंटी मुलाचं पण नाव असं मुलीला पण बोलतात. बघा हा बघा हे बघा. इकडे आलेलो ना आपण. माहिती मला, माहिती आहे. गेल्यावरती आलेल ना. मस्त आहे ना. आणि हे आता महत्वाचं बघायचंय. हे तर मी बघितलं होतं गेल्या वेळेला. ओ बापरे. हो अरे हेच तर मेन आहे. हे बघ. नाही नाही. दिवाबत्ती वगैरे रोज करता काय? मग हे किती वर्षापासूनच हे असं? म्हणजे तुमच्या आठवणीच्या आधीपासून, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष झाली म्हणजे तेव्हाच्या आधीपासून असतील ना. ते म्हणते मी. लहानपणापासून आकाच्या अंगात वारा होता. हा आका जाईपर्यंत 92 वर्षाची होईपर्यंत. हा म्हणजे मला म्हणायचं काय की तुम्हाला समजायला लागलं तेव्हापासून 60 वर्ष, पण त्याच्या आधीपासून आहे ना. म्हणजे झाली असतील ना जवळजवळ 100 वर्ष.
मग इथून असं म्हणजे आता वास आहे का याच्यामध्ये? असं नव्हतं, अरे कधीतरी दर्शन देतो. म्हणजे जसं आपलं रत्नागिरीला महाबळेश्वर सारखं आहे हे. एवढं जतन करून ठेवलं ना ते म्हणते मी. चिऱ्याच्या आतमध्ये कोपऱ्याला मग जतन करून ठेवलं ना एवढं पण. बंटी इकडेच आहे. इकडे ते व्हिडिओ बनवत आहे आणि तू काय मी 4 लेडी लोक आहेत ना ते आज येत मी गावकडीची मी आता 3 सुरेशला तो सकाळी अरे काकाला आधी तिकडे गेला ना कुठेतरी त्या उत्तरला जातो गाडीवरून. गणपती मूर्ती मोठी आहे. दरवर्षी एवढा मोठा असतो का? ते म्हटलं गेल्या वर्षी आठवतंय मला, एवढा मोठा नव्हता ना. हां हे आहेत बाबांचे बेस्ट फ्रेंड आहे की नाही. म्हटलं तुम्हाला जरा म्हटलं बघतील ना सर्वजण. काळजी घ्या, काळजी. हां आता म्हणजे कुठे पडू बिडू नका, पडलं की खूप त्रास होतो ना म्हणून. सर्व महफिल बसलेली आहे आणि ही मुलगी काकांची. काकींची ओळख नाही करून दिली. या काकी आहेत, काका आणि काकी. मला तुम्हाला बघून ते लहानपणीचाच प्रसंग आठवतो. मग आम्हाला तयारी करून ठेवलं, आम्ही मस्त तयारी केली. बाबा आता घेऊन जाता येईल, आता घेऊन जातील, आता घेऊन जातील. तुमच्याकडे काय घेऊन गेलेत ना आम्हाला. हो वाट बघते मी. बाबा चला, बाबा चला. तर मग भाऊ आता तुम्ही घेऊन जा. पूर्वी कशी मच्छी स्वस्त असायची आणि भरपूर पण असायची. आता मच्छी म्हणजे काय सोन्याचा भाव आहे. तुम्ही त्यावेळेला किती गाड्या सोडल्या, किती ट्रेन बघितल्या? आलाय का गोपाळ? गोपाळ आला काय? 2 वाजेपर्यंत होते. आणि मी माहितीये काय, खेळते खेळते बाबा येत आहे ना, जाऊया ना. बाबा कुठले जात आहेत? माहितीकडे येऊन गेली गाव. कशेळी दौरा आता संपलेला आहे, तरी पण आता आम्ही येताना पण 2 व्हीलरने आलो आणि जाताना पण 2 व्हीलरने जाणार आहोत. तर जाता जाता आपण बघूया कुठे काय जंगलात सड्यावर वगैरे काय बघायला मिळतं काय. मगाशी तर येताना मोर दिसला होता. आता बघूया, चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ती सर्वात आधी पाहिजे मला तुमची. कारण जर तुमच्या कमेंट्स आल्या तर मला पण थोडीशी स्फूर्ती मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवायला.